की 9 वर्षाच्या सत्तेनंतर तुमच्यामध्ये जर बदल झालाय, असू शकतं की लोकांना कूस बदलावीशी वाटली, लोकांनी कूस बदलली. याला मी दुसऱ्या अंगाने पण सांगू शकते की भारतीय जनता पार्टीची दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे सत्ता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सगळीकडनं वेगवेगळे नेते भाजपाने आपल्या ओटीपदरात घेतलेले आहेत. असं असताना सुद्धा काल भाजपा सपशेल तोंडघशी पडलेली आहे. किंबहुना जेव्हा जेव्हा बॅलेटवर निवडणुका होतात, आतापर्यंत शिक्षक मतदारसंघ असेल, पदवीधर असेल किंवा सिनेट असेल, भाजपला आम्ही धोबी पछाड दिलेला आहे. कालच्या निवडणुकीत सुद्धा भाजप सुद्धा अपयशीच ठरलेली आहे. आता शशांकरावांच्या आघाडीला पुन्हा आमचीच आघाडी म्हणणं म्हणजे भाजप आतापर्यंत दुसऱ्याची पोरं अंगा खांद्यावर खेळवते. आता सुद्धा शशांकराव जिंकले म्हणजे आम्ही जिंकलोय असं म्हणणं म्हणजे त्या आघाडीला पुन्हा आपलीच पोरं आहेत असं समजून अंगा खांद्यावर खेळवण्याचा प्रकार आहे. पण भाजप सुद्धा काल अपयशीच ठरलेली आहे. असू शकतं की लोकांना कूस बदलावीशी वाटली, त्यांनी ती बदलली. मला वाटतं की लोकांचा तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे.